स्वातंत्र्यपूर्व काळात राजे महाराजे इंग्रजांना सामील होते. नागपूरच्या महारॅलीत राहुल गांधींची टीका. फडणवीसांनी खोडून काढला दावा. भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झालेल्या कृष्णकुमार पांडेंच्या कुटुंबियांचा काँग्रेससह आरोप. 25 लाखांची मदत कबूल करूनही न मिळाल्याचा दावा. तर पांडे कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया. उत्तर मुंबईवरून काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच. उत्तर मुंबईवर तडजोड नाही, निरुपम यांचा एल्गार. 23 जागांच्या लिस्टवरून राऊतांवर टीकास्त्र. शेतजमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात प्रियंका गांधींचं नाव. हरियाणातल्या 5 एकर जमीन खरेदी प्रकरणी आरोपपत्र. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर भेट. मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांचा दणका. पात्रता निकष पूर्ण न केल्यानं पदावरून हटवलं. संचालक सौरभ पाटील सदावर्तेंचे नातेवाईक. वीस जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून जरांगे पायी मुंबईकडे कूच करणार. बीकेसी, आझाद मैदान, शिवाजी पार्क यापैकी एका मैदानावर होणार आंदोलन. सुप्रीम कोर्टात किरीटी पिटिशन मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल. जरांगे पाटलांचं वक्तव्य. ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पास करा, जरांगेंची सरकारकडे मागणी. अमरावतीत शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट. शेती आणि सामाजिक विषयावर चर्चा झाल्याची कडूंची माहिती. शिंदेंसोबतच कायम राहणार असल्याचीही स्पष्टोक्ती. ठाण्यातील ज्यू धर्मीयांच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना ईमेल. संपूर्ण परिसर सील करून बॉम्ब शोधक पथकाचं काम सुरू. प्रॉपर्टी एजंट्सना 1 जानेवारीपासून महारेराचं प्रमाणपत्र अनिवार्य. प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई होणार. शिवडी न्हावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता. तर पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न. कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांची फाशी रद्द होऊन तुरुंगवासात रूपांतर. कतारमधील दूतावासातील अधिकारी कतार सरकारच्या संपर्कात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.